नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रिया परत आल्यामुळे घरामध्ये सगळे काही प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत. परंतु प्रियाचं ऐकणारा अश्विन बैल हा कशा प्रकारे स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करूनच प्रियाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू लागतो. परंतु तरीही कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्याशिवाय आता असं करूनही अश्विन आणि प्रियाला घरातून धक्के मारून घरातील सगळेजण बाहेर काढून टाकतात. आता अश्विनकडे शेवटचा पर्याय म्हणून तो जेव्हा रविराजकडे जाणार तेव्हा रविराजही आता प्रतिमा समोर प्रियाला नाक घासून तिची माफी मागायला लावणार आणि पुन्हा एकदा तिला घरातून हाकलून लावणार. इतकं सगळं करूनही आता अश्विन आणि प्रियाचे प्रयत्न कसे वाया जाताना दिसणार आहेत आणि पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीचा कसा विजय होणार आहे, हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की अश्विनला प्रियाला वाचवण्यामध्ये यश तर मिळालं आहे, परंतु त्याला 1,00,000 रुपयांची गरज आहे. तर आता 1,00,000 रुपये कोर्टाने दंड ठोठावल्यामुळे आता ते पैसे आणायचे कुठून, म्हणजेच आतापर्यंत त्या वकिलाला भरपूर पैसे दिलेत. आता हे पैसे कुठून आणायचे म्हणून अर्जुनला आता टेन्शन आलेलं असतं. म्हणूनच आता कोर्टाला अश्विन वकिलांच्या मदतीने थोडी हेल्प करायला सांगतो. म्हणजेच 2 दिवसांची मुदत दिलेली असते. आता त्या 2 दिवसांच्या मुदतीमध्ये पैसे कसे गोळा करायचे हा प्रश्न मोठा असतो. शिवाय वकिलांची पुढची फीजही द्यायची असते. त्यामुळे अश्विनला खूप टेन्शन असं. आता मी काय करू, कोणाकडून मदत घेऊ, कारण त्याचे सगळ्या बाजूचे फंडिंग असतात ते प्रियाला सोडवण्याच्या मागे लागलेले असतात. आता बाकी मी काय करायचं याचं त्याला टेन्शन येऊ लागतं. म्हणून आता अश्विन तन्वीला घेऊन फायनली घरी येतो आणि घरी आल्यानंतर हे सगळं बघत असताना तो सगळ्यांना विनवण्या करू लागतो की प्लीज असं करू नका मला आणि तन्वीला प्लीज घरात घ्या. परंतु सायली किंवा कोणीही घरातल त्यांची अजिबात ऐकून घेत नसतात. तेव्हा अश्विन म्हणतो की हे बघ, प्लीज असं करू नको, निदान मॉम डॅड तुम्ही तरी ऐकून घ्या. हो, ही सायली या घरची सून आहे, पण तुम्ही तुमचं घर आहे ना हे, मग तुम्ही तुमच्या मुलाला इकडून हकलून देणार आहे का? तुमचा मुलगा हा इथून जाईल हे तुम्हाला आवडेल का? तेव्हा मग आता लगेच प्रताप म्हणतो की हे बघ अश्विन, तू इथून जावास ना, आम्हाला असं अजिबातच वाटत नाहीये, परंतु जर ते तू स्वतःच्या मर्जीने जाशील तर आम्ही त्यात काहीच बोलू शकत नाही. तू जर इथे आलास तर तू एकटा ये, कारण या तन्वीला आम्हाला या घरामध्ये अजिबात थारा द्यायचा नाहीये, कारण तिने काय काय केले ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. आतापर्यंत तिने खूप गुन्हा केलाय, त्यामुळे चुका असत्या तर त्या पदरात घातल्याही असत्या, परंतु तिने केले ते अगदी गंभीर गुन्हे. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलीला आम्ही आमच्या घरची सून म्हणून अजिबात ठेवू शकणार नाहीये. त्यामुळे अश्विन, आता तू तुझं काही ते ठरव, परंतु आता आम्ही अजिबात ऐकणार नाही. आणि त्यावेळेला मग अश्विन म्हणतो की डॅड, तुम्ही असं का बोलताय? मी खरंच खूप मोठ्या संकटात अडकलोय. तन्वीला सोडवण्यासाठी मला काही पैशांची गरज आहे. शिवाय मला जर माझ्या घरातही राहता आलं नाही तर मग आम्ही कुठे जाणार आहोत, असं म्हटल्यावर आता तो अगदी रडायला लागतो आणि म्हणतो की आता माझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. म्हणून तो अक्षरशः एक बाहेरून पेट्रोलच कॅन घेऊन आलेला असतो आणि ते कॅन पेट्रोल स्वतःच्या अंगावर तो पूर्णपणे घालून घेतो आणि माचिसची काडी पेटवायला जातो. तेव्हा ते पाहून घरातले सगळेजण हादरतात आणि म्हणतात की अश्विन, अरे अश्विन, काय करतोस तू हे? सायलीला खरं तर अश्विनच हे जे वागणं आहे ते पटत नसतं, कारण प्रियाच्या आहारी गेल्याने अश्विन असं सगळं निर्बुद्ध वागत असतो. तेव्हा मग आता अस्मिता म्हणते की अश्विन, अरे प्लीज थांब, काय करतोयस? ती पण आता खूप घाबरलेली असते. पण त्याच वेळेला आता अश्विन हा काडी पिटवतो आणि स्वतःला जाळण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन पटकन धावत जातो आणि त्याला थांबवतो आणि म्हणतो की अश्विन, हे काय चालले, काय तुझा हा काय मूर्खपणा आहे? आतापर्यंत तू असं कधीही
वागला नव्हतास, परंतु आता अचानक असं काय वागायला लागलायस तू? कल्पना पण खूप घाबरते. घरातले सगळेजण घाबरतात, कारण अश्विनच हे असं मूर्खासारखं रूप पहिल्यांदा सगळ्यांनी पाहिलेलं असतं. सायली पण खूप चिडते आणि म्हणते की अश्विन भाऊजी, प्लीज तुम्ही असं सगळं करू नका हो. तुम्ही या घरचा मुलगा आहात आणि हे सगळं करणं तुम्हाला शोभते का? आणि तुम्ही डॉक्टर आहात ना, मग प्लीज तुम्ही असं वागू नका. सायलीला आता खूप रडायला येत असतं. त्यावेळेला कल्पना आणि प्रताप दोघेही तिला सावरतात आणि म्हणतात की हे बघ सायली बाळा, शांत हो, नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. हा अश्विन असं का वागतोय ना, ते आम्हाला खरंच काही कळत नाहीये. त्यावेळेला मग आता इथे कल्पना आणि प्रताप त्याला सुनवतात आणि म्हणतात की अश्विन, तुला जर असं वाटत असेल की तू हे जे सगळं काही करतोयस त्याने आम्ही नमू आणि तुला सगळं काही म्हणजे करायला देऊ, तर तसं अजिबातच समजू नकोस. लवकरात लवकर एकच गोष्ट तुला समजायला हवी, ती म्हणजे की तू कितीही काही केलंस ना, तरीही आम्ही या मुलीला घरात घेऊ शकणार नाही. नंतर मग आता कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. आणि हो, तुला काय वाटत असेल तन्वी की तू असं सगळं त्याच्याकडून करून घेशील आणि आम्ही तुला या घरात एक्सेप्ट करू अजिबात होणार नाहीये तसं. आणि एक गोष्ट कायमच लक्षात ठेव, काही झालं तरी तुला या घरात आम्ही कधी स्वीकारणार नाही. आणि हे तुझं डोकं आहे, अश्विनचं नाही, हे आम्हाला चांगलंच कळतंय. हे सगळं जे काही केलंय ते अश्विनने नाही, तू करायला सांगितलेस तेवढ्यातच. तिथे आता पूर्णाची एंट्री झालेली असती. आपली नवीन पूर्णाजी आता मालिकेत दिसणार आहे. आता पूर्णाजी येते आणि म्हणते की एक मिनिट, हे सगळं काय चाललंय अश्विन? तुझं हा मूर्खपणा काय चाललंय? तुझ्या आतापर्यंत मी सगळं सहन केलं, मागच्या वेळेलाही तू स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला, परंतु आता या मुलीसाठी तू हे सगळं करतोयस. तेव्हा मग तो रडू लागतो आणि म्हणतो की पूर्णा प्लीज मला माफ कर. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ अश्विन, या सगळ्यात तुझी काही चूक नाहीये. जर चूक आहे ना, तर ती तुझ्या या बायकोची, तन्वीची. खरं तर तुझी ती बायको आहे हे मनालाही मला लाज वाटते रे. हे सगळं कशासाठी करतोयस तू? अरे इतके दिवस मी इथे नव्हते तर तू हे सगळे पराक्रम करत होतास, या मुलीला सोडवत होतास. जर मला समजलं असतं ना की तू हिला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोयस, तर तेव्हाच मी तुला चांगलंच सुनावलं असतं. का करतोयस हे सगळं? तेव्हा मग आता लगेचच तन्वी बोलून दाखवते की पूर्णाजी प्लीज प्लीज, तू तरी असं नको ना बोलूस. तुझा लाडका नातू आहे ना तो, प्लीज असं नको करूस. असं म्हणून ती आता सगळ्यांसमोर बोलत असते. त्यावेळेला मग आता पूर्णाजी म्हणते की तुझं तोंड बंद कर. तू मला आजी अशी हाक मारून नको. तुला आजी म्हणण्याचा जो माझ्यावरचा हक्क होता तो तू कधीच गमावलायस. आता पुन्हा मला तशी काही हाक मारायची नाही. आणि हो, या घरातल्यांशी कोणाशी तुझ्या आता काहीही संबंध उरलेला नाही. कोणी तुझ्याशी आता बोलणार नाही. कल्पना म्हणते की हो, अगदी बरोबर आहे, निघ आता इथून, निघा. तुम्ही दोघं. अश्विन शहाणा अशील तर इथून निघशील, इथे थांबायचं नाहीयस. आता तुला कळलं असेल की तुझ्या बायकोला आम्ही कधीच माफ करू शकणार नाही आहोत. मग त्याच वेळेला आता प्रिया म्हणते की तिच्याकडे आता शेवटची आशा राहिलेली असते, ती म्हणजे अस्मिता. आता ती अस्मिताकडे जाते आणि तिच्याकडे जाऊन तिला म्हणते की अस्मिता प्लीज प्लीज, अगं काय करतेस असं? तू प्लीज असं करू नकोस ना. अगं हे सगळं तुला थांबवता येऊ शकतं. तू प्लीज सांग ना, आई बाबांना प्लीज सांग की माझ्याबरोबर असं नका वागू. खरंच मी खूप वाईट परिस्थितीतून जात आहे आणि मला या सगळ्याचा ना खूप त्रास होतोय. प्लीज मला समजून घ्या, प्लीज. तू तरी माझी बाजू समजून घे ना अस्मिता, तू तर माझी मैत्रीण आहेस ना. तेव्हा ती म्हणते की खबरदार, जर मला स्वतःची मैत्रीण म्हणालीस तर हे सगळं बोलणं ना आधी बंद कर. तुला काय वाटतंय की तू घरातल्या प्रत्येकाशी बोलशील आणि कोणीतरी तुझं ऐकेल असं होईल, म्हणजे तू मलाच वताच्या जाळ्यात ओढायला बघतेस का? तेव्हा त्यावर लगेच ती म्हणते की नाही, मी खरंच बोलते, प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा अस्मिता म्हणते की नाही,
मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही. तन्वी, तू किती खोटाडी आहेस ना. त्या घरामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त फक्त मला माहिती आहे, कारण मी तुझ्याबरोबर प्रत्येक वेळेला असायचे, तुझ्या वाईट गोष्टींमध्ये तुझी साथ द्यायची, परंतु कधीही मला असं वाटलं नव्हतं की तू इतक्या वाईट थराला जाऊन मागशील. आणि जर मला हे कळलं असतं ना, तर मग मी तेव्हाच तुला तुझी साथ सोडून दिली असती, असं म्हणून आता ती जोरातच तिच्या कानाखाली वाजवून देते आणि म्हणते की हे बघ प्रिया, तुला काय वाटलं? अगं, तुला वाटलं की मला समजणार नाही का? तू माझ्या बाळाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होतास माझ्या ओटी भरणाच्या चोर ओटीच्या वेळेला, तेव्हा माझ्या बाळाचा तू जीव घ्यायचा जेव्हा प्रयत्न करत होतीस, तुला काय वाटलं मला समजणार नाही? तू सायलीच्या अंगावर सगळं ते ढाकून टाकून दिलंस की सायलीने तेल खाली सांडलं म्हणून, परंतु तू काय केलंस हे तू सांगितलं नव्हतंच. खरं तर ते तेल सांडलेलंस तूच, आणि आळ मात्र तुला सायलीवर घालायचा होता आणि म्हणून तू हे केलंस. परंतु बिचारी सायली, तिनेच माझ्या बाळाचा आणि माझा जीव वाचवला होता, आणि हेच तिचे उपकार ना मी आता आयुष्यभर नाही विसरू शकत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, तू काहीही कितीही चुकीच वागायला गेलीस ना, तरीही तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं घडणारच आहे, कारण तू खूप वाईट केले सगळ्यांच्या. सायलीच्या बाबतीत आतापर्यंत तू वाईट करतच होतीस, पण आता मी ते सहन करणार नाही. आता मी माझ्या सायलीच्या बाजूने, ती माझी खरी वहिनी आहे, आणि तू मात्र फक्त स्वतःचा विचार करणारी आहेस, सेल्फ सेंटर्ड मुलगी आहेस. असं म्हटल्यावर अस्मिताला ती म्हणते की प्लीज अस्मिता, नको ना असं करू, प्लीज माझं ऐक. अगं, तूच माझी साथ सोडलीस तर माझं कोण आहे सांग मला या घरात? तेव्हा ती म्हणते की कोणीच नाहीये तुझ्या या घरात, कारण फक्त सायरी घरची सून आहे, तू नाहीयेस. तू फक्त स्वतःचा विचार करणारी या घरात आलेली एक मुलगी. त्यामुळे तू आता तुझ्या या घरातून निघून जायचं, निघ इथून, निघ असं म्हणून ती तिची बॅग देखील बाहेर फेकून देते. आता हे सगळं अर्जुन आणि साहिली बघतात, आणि अस्मिता कशा प्रकारे आता साहिलीच्या बाजूने अगदी खंबीरपणे उभी राहिली हे पाहून त्यांना खरंच खूप आनंद झालेला असतो. अस्मिताला अश्विन म्हणतो की अस्मिता, तू पण हे सगळं बोलायला लागलीयस, मला खरंच कळत नाहीये, म्हणजे तूही असं कसं वागू शकतेस? इतकं चुकीचं हे सगळं वागताना तुला खरंच काही वाटत नाहीये का? तेव्हा मग अस्मिता म्हणते की हे बघ अश्विन, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी बायको ही चुकली आहे, आणि त्या चुकलेल्या मुलीला स्वतःची दिशा दाखवून दे. तू काय करतोयस तर तिला आणखीनच मदत करून तिला आणखीनच तुळी पाहुणी बनवतोस. जर तू तिला त्या 7 वर्षांची शिक्षा भोगू दिली असतीस ना, तर तिला कळलं असतं की नक्की आपल्या माणसांशी कसं वागायचं, आपली माणस काय आहे, आणि चांगली माणस कशाशी खातात, हे सगळं तिला तेव्हा समजलं असतं. परंतु तू खूप मोठी चूक केलीस अश्विन, त्यामुळे आम्ही कोणीही घरातले तुझ्या सोबत नाही आहोत. आय एम व्हेरी सॉरी, पण मीही तुझ्या सोबत नाहीये. आता अश्विनला ते ऐकून खरंच खूप वाईट वाटतं, आणि अश्विनची अशी अवस्था पाहिल्यावर सायलीच्याही डोळ्यात पाणी येऊ लागतं. आणि इतक्या दिवसांनी का होई ना प्रियांच्या प्रियाच काळखार स्थान हे सगळ्यांसमोर स्वतः अस्मिताने उघड केलेलं असतं. त्यामुळे तिच्या डोळ्यात आता पाणी येतं. अस्मिता म्हणते की सायली, अगं, तुला तुझ्या डोळ्यात पाणी आणण्याची काय गरज आहे? कशाला डोळ्यात पाणी आणतेस? जिला रडायला होती तर अगदी ते नाक वर करून तिला काही लाजलजलं नसल्यासारखी इथे आली, पुन्हा रूममध्ये राहील स्वतःच्या घरी, आणि तू कशाला रडतीयस? तेव्हा मग प्रियाच्या लक्षात येतं की बापरे, म्हणजे आताही अस्मिता पण या सायलीच्या बाजूने झालीये, कोणीही माझ्याबरोबर नाहीये. त्यामुळे तिला आता पुन्हा टेन्शन येऊ लागतं, आणि सायली आता लगेच तिला सुनावते की हे बघ, कळलंय तुला आता प्रिया की कोणी तुझ्याबरोबर नाहीये. कितीही कारस्थान करण्याचा प्रयत्न कर, परंतु तुझ्या या कारस्थाना यश मिळणार नाही, कारण घरात प्रत्येक जण हा तुझ्या विरोधात आहे. त्यामुळे आता इथून निघायचं, समजलं? इथे तुला आता राहता येणार नाही. तेव्हा मग आता अश्विन म्हणतो
की एक मिनिट थांब, मला जरा काहीतरी बोलायचंय. तेव्हा ती म्हणते की हो तुम्ही बोला, परंतु या मुलीला मी अजिब घरात ठेवून घेऊ शकत नाही. आणि मग प्रियाही तिथे उभी असताना सायली तिला बाहेर काढायला लागते. तर इथे महिप्तच पूर्णपणे प्लॅनिंग असतं की काहीही झालं तरीही आता अश्विनच पूर्ण हॉस्पिटलची वाट लावून टाकायची. म्हणजे अश्विन जिथे असतो हॉस्पिटलमध्ये किंवा त्याच्या क्लिनिकमध्ये, तो आता पूर्णपणे ते क्लिनिकचा आढावा घेतो आणि कुठे काय जातो हे सगळं शोधतो आणि त्याच्या माणसांना सगळ्या गोष्टी खबरी देतो आणि त्यांना सांगतो की हे बघा, हे ही जागा आहे आणि इथे अश्विन सुभेदार हा बसतो आणि इथे सगळ्या केबिनची तोडफोड व्यवस्थितपणे करून टाकायची. त्याला कुठेही काही पैसे मिळता कामा नये एवढी व्यवस्था करायची. आता महिप्तला कळून चुकलेलं असतं की अश्विनकडे अजिबातच पैसे नसतात, त्यामुळे तो काही करून क्लिनिकच्या मदतीने किंवा काहीतरी करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करेल हे त्याला माहीत असतो. आणि काही करून त्याला प्रियाला आणि अश्विनला रस्त्यावर आणायचं असतं. म्हणूनच आता महिपा सगळ्याचा विचार करू लागतो आणि म्हणतो की नाही काही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये मला या अश्विनला आणि तन्वीला अडकवायचंच आहे. स्वतःला फार ग्रेट समजते ना ती, अशी म्हणते की मी काही करू शकते. असं तिच्या प्रत्येक वेळेला वागणं असतं. नाही आता तर मी या मुलीला अजिबातच सोडणार नाहीये. तिचा नवरा आणि हे दोघेही कायमचे भिकेला लागले पाहिजेत आणि 1,00,000 रुपये दंड हे अश्विनला देताच नाही आले पाहिजेत कोर्टात. असं सगळं त्याचा आता प्लॅनिंग असतं. तेव्हा मग आता अश्विन विचार करतो की आता आपण काय करूया. आता एकच ऑप्शन उरलाय, तो म्हणजे बाबा. असं प्रतिमाच्या बाबतीत आणि रविराजच्या बाबतीत प्रिया बोलून दाखवते आणि मग तो म्हणतो की तुला वाटतंय की तेही तुला एक्सेप्ट करू शकतील. तेव्हा मग तन्वी म्हणते की आपण बघूया ना, शेवटचा प्रयत्न करून बघूया नक्की काय होतं ते. म्हणून आता तन्वी ही लगेच रविराजच्या घरी येते. अश्विन हात जोडून उभा असतो आणि म्हणतो की प्लीज असं करू नका, तुम्ही तुमच्या मुलीच्या बाबतीत असं चुकीचं नका वागू. तेव्हा मी हात जोडतो तुमच्या पुढे. रविराज म्हणतो की हे बघ अश्विन, तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस, त्यामुळे मला तुला उगीच काही उलट बोलायचे नाही, परंतु कुठल्या तरी चुकीच्या माणसाच्या नादी लागून तू तुझं आयुष्य बर्बाद करशील ना, हे मलाही आवडणार नाहीये. कारण हे जे तुझं काही वागणं आहे ना ते खूप चुकीचे आहे. तेव्हा मग प्रिया म्हणते की बाबा प्लीज असं करू नका हो, मी सुटून आलीये. तेव्हा मग तो म्हणतो की कशी सुटलीस तू, काय सुटलीस, तुला कोणी सोडवलं. तेव्हा मग ती म्हणते की माझा नवरा अश्विन, त्यानेच मला सोडवले. खरं तर मला खरंच खूप वाईट वाटत होतं की अश्विन हा मला सोडवेल नाही, परंतु माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याच्याही माझ्यावर, म्हणून त्याने मला सोडवलं आणि या सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याला कळलाय. हे सगळं मी केलं फक्त महिपाच्या भीतीपोटी. हे देखील बाबा कोर्टात सिद्ध झालं आणि मला सोडले. तेव्हा रविराज म्हणतो की हे बघ, मला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे की तू खोट बोललीस आणि खोट बोलणाऱ्या व्यक्तीला कधीही कुठल्या प्रकारची मी अजिबातच भीक घालू शकणार नाही. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, आता इथून पुढे या घरात तुला पाऊल ठेवता येणार नाही. जर तरी तुला कोर्टाने न्याय दिला असेल असं तू म्हणतेस, कोर्टाने तुला दोषी ठरवलं नाहीये, परंतु मी मात्र तुला दोषी ठरवलेलं आहे. त्यामुळे काही झालं तरीही तू आता या घरात यायचे नाही. तेव्हा सुमन म्हणते की रविराज भाऊजी असं काय बोलताय तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की हो बरोबरच बोलते, मी बोलतोय. मी सुमन आणि प्रतिमा दोघांनीही अजिबातच हिला घरात घ्यायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, या मुलीला अजिबात मी या घरात सहन करणार नाही. तेव्हा ती म्हणते की बाबा प्लीज. तेव्हा तो म्हणतो की 1 मिनिट तोंड सांभाळून बोल, मी तुझा बाबा वगैरे कोणी नाहीये. 1 मिनिट आणि तू इथे या घरात आली आहेस ना, 1 मिनिट इथेच थांब. तेव्हा आता तन्वीला वाटतं की झालं म्हणजे माझा बाबा पागळला, आता तो मला माफ करून टाकेल असं तिच्या मनामध्ये असतं. रविराज म्हणतो की 1 मिनिट तन्वी, जरा इथेच थांब आता.
तो प्रतिमाला पुढे घेऊन येतो. त्यावेळेला तिला वाटतं की झालं माझं काम, झालं माझं ऐकलं या किल्लेदाराने, परंतु तो म्हणतो की आता एक काम करायचं, इथल्या इथे प्रतिमा आहे ना, तिची नाक घासून माफी मागायची तिच्या बाबतीत. तू जे काही केलंस त्याबद्दल, कारण ती तुझी आई आहे आणि आईच्या बाबतीत तू खूप खूप चुकीची वागली आहेस. अगं, इतकं तुझा चांगला विचार करताना तू तिला वाईटचा विचार करायची, प्रत्येक वेळेला तिला चुकीच्या गोळ्या द्यायची आणि त्याच्यासाठीच तू तिशी नाक घासून आता माफी मागायची. तेव्हा नवी रडायला लागते आणि म्हणते की बाबा प्लीज नका ना करू. तेव्हा मग तो म्हणतो की माफ माग, माफी नाक घासून माफी मागायची. तेव्हा मग आता प्रियाला ते नाईलाजाने करावं लागतं की निदान आता तरी तो माफ करेल, परंतु तो काही तिला माफ करत नाही. आणि हे सगळं पाहून आता अश्विनला जबरदस्त राग आलेला असतो. तो त्यांच्याकडे पाहतच राहिलेला असतो आणि आपला रविराज काका हा इतका निष्ठुर कसा काय झाला याचा त्याला आश्चर्य वाटायला लागतं. तो म्हणतो की काका, अरे हे काय, तुझ्या मुलीच्या समोर तू हे सगळं करतोयस? तुझ्या मुलीला तू असं चुकीचं वागवतोयस, हे कितपत योग्य आहे? तेव्हा मग अश्विनला आता तो ओरडतो आणि म्हणतो की हे बघ, माझ्या मुलीशी कसं वागायचं ना हे माझं मी ठरवेन. आतापर्यंत मी तिच्याशी चुकीचं वागत होतो, खरं तर आता तिच्याशी वाईट वागून मी चांगला वागतोय असं मला वाटतं. म्हणजे ज्या व्यक्तीला ती जशी आहे ना तशीच वागणूक दिली पाहिजे, जरी ती माझी मुलगी असली ना तरीही, असं सरळ आता रविराज त्यांना बोलून दाखवतो आणि तिथून बाहेर हकलतो. तर इथे आता महिप्त पूर्ण प्लॅनिंग करत असतो की काही झालं तरीही यात अश्विन आणि प्रिया दोघांनाही कुठे राहायला देखील घर मिळालं नाही पाहिजे. दोन्ही घरांनी कळवलेली न्यूज त्याला समजते आणि शिवाय जे अश्विनच हॉस्पिटल असेल तेही महिप्तने तोडून टाकलेलं असतं. त्यामुळे सगळ्या बाजूने आता अश्विन प्रिया अडकलेले असतात. आता प्रियाची भीक मागायची पाळी येली असते. रस्त्यावर दोघी जणे आता काही करतील काय नाही अशी अवस्था असते. त्याच वेळेला इथे आता सायलीने जे काही स्टॅड घेतलाय घरासाठी प्रियाला हकवून, त्यामुळे आपली पूर्णाजी आता खूपच खुश झालेली असते आणि ती सायलीला शाबासकी देते. अशा प्रकारे आता सायलीने सगळं काही व्यवस्थित करून प्रियाला हकवूनच लावलेली असते आणि घराला लागलेली जी कीड असते ती कायमची बाजूला केलेली असते. आता इथे सायलीच तर घरात खूप खूप कौतुक होत असतं, परंतु प्रिया आता नेमकं पुढे काय करणार आहे, कशा प्रकारे ती पुन्हा एकदा सगळ्या गोष्टींच्या मागे लागून स्वतःच्या मनासारखं करून घेते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.